मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आता अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आले। अधिकाऱ्यांच्या वतीने शहरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली जाते, आढावा घेतला जातोय। रस्त्यांची कामं वेगाने पूर्ण करण्याचे कंत्राटदारांना आदेश देण्यात आले। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामं आणि शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलंय। नाशिक महापालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने शहरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली जाते। किमान एक लेन सुरू होईल। या अनुषंगाने 31 ऑगस्ट पर्यंत रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचं टार्गेट आहे। द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत एक लेन सुरू करण्याचं नियोजन आहे। तर त्र्यंबक रोडवरील कामं देखील वेगाने पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे आयुक्तांचे निर्देश आहेत। शेवटचे 10 दिवस होते, तिथे खूप जास्त आपल्याला अडचण झाली, ते खरं आहे। तर त्यानंतर जवळपास आपण 4,000-4,500 खड्डे आजपर्यंत बुजवले आहेत। परंतु काय होतं, परत जर खूप जास्त पाऊस आला तर थोडे नवीन खड्डे पण डेव्हलप होतात। बिकॉज बरेच ठिकाणी आपल्याकडे समजा MNGL जे खोदलाय त्यांनी खोदला, कधी कधी आपण बऱ्याच ठिकाणी ते रिपेअर पण केला, परत त्यांनी खोदलाय, त्यांनी पैसे एकाच वेळेला दिले, डबल खोदलाय, असा प्रकारचे प्रकार झाला। तर तिथे रोड डॅमेज झाले। तर त्यामुळे आता आम्ही तिथे पण सगळं आमच्याकडून जे काही प्रक्रिया करायची आहे ते करतोय। नागपुरातून सैनिकांसाठी 3 लाख राख्या पाठवण्यात आल्या। शहरातील विविध संस्थांच्या वतीने सैनिकांसाठी 3 लाख राख्या देण्यात आलेल्या आहेत। लेफ्टनंट कर्नल सुजित बैस यांच्याकडे या राख्या सुपूर्द करण्यात आल्या। देशाच्या सीमेवर तैनात सैनिकांच्या प्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। प्रहार समाज जागृती संस्था, प्रहार वासुदेव लीला मिलिटरी स्कूलसह शहरातील 40 सामाजिक संस्था आणि महिला मंडळांचा यामध्ये सहभाग आहे। प्रहार मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तसंच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी बैस यांचा औक्षण करत राखी बांधली। सीमेवरील शेवटच्या टोकावर तैनात सैनिकांपर्यंत या राख्या पोहोचवण्यात येणार असल्याचं लेफ्टनंट कर्नल सुजित बैस यांनी सांगितलं। सैनिकांपर्यंत राखी पोहोचवणं हा भावनिक क्षण असल्याची भावना बैस यांनी व्यक्त केली आहे।